नमस्कार, मी डॉक्टर ईशा. डॉक्टर ईशाच पॅलेटमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत की शुगर म्हणजे साखर, कुठल्या प्रकारची साखर चांगली आणि कुठल्या प्रकारची साखर वाईट. आता साखरेमध्ये काय भेदभाव डॉक्टर, आणि वाईट आणि चांगलं काय असतं. तर बऱ्याच वेळा सरधोपटपणे असं सांगितलं जातं की साखर खाऊच नका, साखर ही वाईट आहे. आयुर्वेद सांगतं की मधुर रस हा जीवनामध्ये आवश्यक आहे, कारण षड्रसात्मक आहार असावा असं सांगितलेलं आहे. साखर म्हणजे फक्त आपण जी पांढरी साखर बघतो तीच नाही. साखर म्हणजे आपल्याला गव्हातून पण साखर मिळते, आपल्याला भातातून तांदळातनं पण साखर मिळते. म्हणजे जे काही धान्य आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा साखर आहे, त्याला कॉम्प्लेक्स कार्ब म्हणतात. आणि आपण जी साखर म्हणतो, पांढरी साखर किंवा खडी साखर, ती म्हणजे सिंपल कार्ब किंवा त्याला मोनोसॅकराइड असं म्हणतात. ज्याला कॉम्प्लेक्स कार्ब का म्हणतात, तर त्याच्यामध्ये स्टार्च पण असतं आणि शुगर पण असतं. तर आता ह्या सगळ्यामध्ये चांगलं काय आणि वाईट काय, कारण मग कार्बोहायड्रेट खाऊच नका, इंडियन लोक खूप कार्बोहायड्रेट खातात म्हणून त्यांचे पोटं सुटलेले असतात, म्हणून ते जाडे असतात वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी आपण ऐकतो, कारण आपल्यावर प्रभाव जो असतो तो तिकडे पाश्चिमात्य विचारांचा पडतो म्हणून. पण खरं तर हे असं काही खरं नाही आहे. आपले लोक हे परंपरागत गहू खात आलेले आहेत, ज्वारी बाजरी हे पण कार्बोहायड्रेट आहेत, हे पण खात आलेले. तांदूळ, साऊथ इंडियामध्ये जर तुम्ही बघितलं, दक्षिण भारत फक्त तांदूळ हे त्यांचं प्रमुख अन्न आहे. त्याच्यासोबत रागी नावाचं म्हणजे नागली जे आहे ते त्यांचं प्रमुख अन्न आहे. तर ह्या सगळ्याचा विचार केला तर मग सगळीच लोक जाडी पाहिजेत, तसं नाही आहे. त्या जाडेपणाचा मध्ये सगळ्यात मोठा भाग जो आहे तो आजच्या आपल्या लाईफस्टाईलचा आहे, आणि तो तर आहेच लाईफस्टाईल, प्लस जे आपलं बिघडलेलं जंक फूड नावाचा जो प्रकार आहे किंवा बाहेरचं जे खाणं आहे तो आहे. त्याच्यामुळे कार्बोहायड्रेट हे खरं तर वाईट नाहीत. त्याचं जे काही आज वाईट त्याच्यातले काय गोष्टी आहेत ते आज आपण समजून घेऊयात. तर पहिली गोष्ट, त्याच्यामध्ये जो स्टार्च हा प्रकार असतो तो सगळ्यात जास्त वाईट असतो. स्टार्च म्हणजे कुठला, की मी बटाट्यामध्ये जो स्टार्च उपलब्ध आहे किंवा बऱ्याच साऱ्या वनस्पतींमध्ये स्टार्च असतो तो स्टार्च म्हणत नाही आहे. तर तो म्हणजे पिष्टमय पदार्थ ज्याला म्हणतात तो नाही. तर जे अल्ट्रा प्रोसेस्ड फूड असतात त्याच्यामध्ये ज्या प्रकारचे स्टार्च वापरलं जातं ते प्रोसेस्ड असतं, ते सगळ्यात घातक आहे. त्या स्टार्चमध्ये सुद्धा एक सगळ्यात रेड इंडिकेटर असलेली गोष्ट म्हणजे माल्टोडेक्स्ट्रिन नावाची साखर. तर हिला ना खरं तर शुगर या कॅटेगरीमध्ये पण घेता येत नाही टेक्निकली, आणि कार्बोहायड्रेट या कॅटेगरीमध्ये पण तिला घेतलेलं नाही आहे. त्याच्यामुळे हे जे प्रॉडक्ट्स असतात, पॅकेज फूड जे असतात, ते त्यांची ॲडव्हर्टाईज कशी करतात की 0 शुगर किंवा नो कार्ब्स अशी त्यांची ॲडव्हर्टाईज करतात. पण त्याच्यामध्ये ही माल्टोडेक्स्ट्रिन नावाचा जो पदार्थ आहे तो टाकलेला असतो, आणि जो शुगरपेक्षा पण घातक आहे, डेडली आहे तो. म्हणजे त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स जर तुम्ही बघितला तर तो 136 ते 150 मध्ये सांगितला जातो माल्टोडेक्स्ट्रिनचा. आणि जो आपली जी शुगर आहे नॉर्मल तिचा 65 आहे ग्लायसेमिक इंडेक्स. आणि ग्लुकोज, जी ग्लुकॉन डी मध्ये वगैरे आपण जी पावडर घेतो, जी ग्लुकोज ज्याला म्हणतात, त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स 100 आहे. आता ग्लायसेमिक इंडेक्स ही काय भानगड आहे, तर जेवढं जास्त ते शरीरामध्ये साखर ही साठवून ठेवू शकतं रक्तामध्ये, त्याला ते ग्लायसेमिक इंडेक्स असं नाव आहे. तर साध्या भाषेत सांगायचं की जेवढा जास्त ग्लायसेमिक इंडेक्स असेल तेवढा तो पदार्थ तुमच्या शरीरासाठी घातक आहे. तुम्हाला डायबेटीस सारखे जे आजार आहेत ते तयार करू शकतं, आणि त्याचे जे साईड इफेक्ट आहेत ते पण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. तर आपला विषय होता की आता ही घातक असलेली जी शुगर आहे, ज्याला माल्टोडेक्स्ट्रिन म्हणतात, तिला खरं तर शुगर म्हणून क्लासिफाय केलेलं नाही आहे. म्हणून ह्या जे फूड प्रोडक्शनवाले जे कंपन्या ज्या असतात त्याला सरधोपटपणे शुगर फ्री म्हणून लेबल करतात. पण ही माल्टोडेक्स्ट्रिन नावाचा जो पदार्थ आहे तो कॉर्नपासून म्हणजे मक्यापासून बनवला जातो, आणि त्याचा जे स्टार्च असते त्याच्यावर प्रक्रिया करून हा पदार्थ बनवला जातो. मग हा कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये यूज होतो म्हणजे वापरला जातो. तर हा पॅकेज फूडमध्ये असतो, सगळ्या साऱ्या चिप्स तुमचे, नंतर वेफर्स, नंतर क्रॅकर्स, काय ते कुरकुऱ्यासारखे जे पदार्थ असतात ते, नंतर इन्फंट फॉर्म्युला मिल्कमध्ये ते वापरलं जातं ही माल्टोडेक्स्ट्रिन नावाची शुगर.
म्हणजे तुम्ही विचार करा की आपण आपल्या बाळांना लहानपणापासून हे विष देतोय. आजकाल पेडिट्रिशियन किंवा कन्सल्टंट सुद्धा हे रेकमेंड करतात. मला आश्चर्य वाटतं की जे प्रॉडक्ट म्हणजे इन्फंट मिल्क जे फॉर्म्युला आहे, जो इन्फंट फॉर्म्युला, तो पाश्चिमात्य देशांमध्ये हा बॅन आहे. फक्त आफ्रिकन किंवा इंडियन सबकॉन्टिनेंटमध्ये की जिथे डेव्हलपिंग कंट्रीज आहेत किंवा अंडर डेव्हलप कंट्रीज आहेत तिथे फक्त हे तुम्ही विकता आहात. म्हणजे हे सगळं मार्केटिंग गिमिक आहे. त्याच्यामध्येही घातक शुगर आहे. मुलांचं वजन वाढत नाही म्हणून रेकमेंड केलं जातं की नाही, आईचं दूध पुरेसं येत नाही आहे, ते पुरत नाही आहे, म्हणून मग ते वरचं न्यूट्रिशन त्यांना मिळत नाही आहे, म्हणून तुम्ही हा जो इन्फंट फॉर्म्युला आहे, फॉर्म्युला मिल्क आहे, ते त्याला द्या म्हणून, पावडरचं दूध थोडक्यात. अरे पण त्या पावडरच्या दुधाचे इतके सारे घातक परिणाम आहेत ते आपण लक्षात घेत नाही. आणि लहान मुलांना आपण मातेचा, आणि बऱ्याच वेळा तर माता विलिंगली नाही, मला माझी फिगर खराब नाही करायची आहे म्हणून दूध नाही द्यायचं आहे, वॉट एव्हर इट इज, किंवा बऱ्याच वेळा दूध येत नाही म्हणून नाईलाजाने. पण मग तुमच्याकडे गाईचं दूध आहे ना, पण मग त्याला कारण काय सांगितलं जातं की माणूस हा एकटाच असा प्राणी आहे की जो दुसऱ्या प्राण्याचं दूध पितो. बाकी तुम्ही निसर्गातले कुठले प्राणी दुसऱ्या प्राण्याचं दूध पिताना बघितलं आहे का? ते स्वतःच्याच आईचंच फक्त दूध पितात. अरे तुम्ही त्यांना दिलंच नाही म्हणून ते पित नाहीत. का नाही पिणार? त्यांना द्या ना तुम्ही. आपण कितीतरी असे व्हिडिओज वगैरे बघितले असतील इंटरनेटवर, तर त्यांना तुम्ही दूध दिलं तर ते पितील की, का नाही पिणार? त्याच्यामुळे असं काही नाही आहे की फक्त आपल्याच प्राण्यांचं दूध स्वस्त आहे ना, ते काय विष आहे का ते दूध? म्हणजे नाही. तर हा जो काही गैरसमज क्रिएट केला जातो ना की नाही गाईचं दूध प्यायचं नाही, आणि मग हे मात्र कारखान्यामध्ये बनवलेलं जे मिक्सचर आहे ते तुम्ही द्या, पण निसर्गातून मिळालेलं गाईचं दूध नाही, ते विष आहे, हां ते नका देऊ. तर हे चुकीचं आहे. ज्या लहान मुलांना कमी पडतं दूध आईचं, त्यांनी गाईच्या दुधावर द्यायला काही हरकत नाही आहे. फक्त ते जड वगैरे असतं म्हणून पाणी घालून द्या, त्याच्यात वावडिंग घाला, त्याच्यात सुंठ घाला, असं त्याला बरेचसे ऑप्शन आहेत. तर हे झालं इन्फंट मिल्कच्या बाबतीत. दुसरं म्हणजे की बऱ्याच सारे प्रॉडक्ट्स म्हणजे प्रोटीन पावडर असतात किंवा वेट गेनसाठी सप्लिमेंट्स असतात किंवा हेल्थ सप्लिमेंट्स असतात, हेल्थ ड्रिंक असतात, एनर्जी ड्रिंक असतात. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ही माल्टोडेक्स्ट्रिन नावाचा हा विषारी पदार्थ घातलेला असतो की जे त्याला नो शुगर आणि कार्बोहायड्रेट फ्री आणि हेल्दी म्हणून सरळ बिंदास प्रमोट करतात. पण तो इतका घातक आहे की एक वेळेस तुम्ही साखर खा, तुम्हाला एवढा त्रास होणार नाही, पण ह्या सगळ्या प्रोसेस्ड आणि पॅकेज्ड फूडमुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. म्हणून ह्या सगळ्यापासून दूर राहिलं पाहिजे. अजून कशामध्ये असतो तो, तर पास्तामध्ये असतो, नंतर लाईट बिअरमध्ये असतो. म्हणजे बिअर आणि वाईनला तर आजकाल कोणी अल्कोहोल समजतच नाहीत, पण ते सुद्धा घातक आहेत लिव्हरसाठी, हे लक्षात ठेवा. पास्ता आहे, सूप्स आहेत, नंतर सिझनिंगचे फ्लेवर्स आहेत वेगवेगळे, किंवा फ्लेवर्ड जे कलर्स येतात किंवा जे ड्रिंक्स येतात, ह्या सगळ्यामध्ये ही सर्रास मिसळलेली असते ही माल्टोडेक्स्ट्रिन नावाची शुगर. त्याच्यामुळे ती अतिशय खराब आहे आरोग्यासाठी. तिचे काय म्हणजे स्टार्च, म्हणजे ही शुगर तसंच ज्याप्रमाणे जे प्रोसेस फूडमध्ये जे काही स्टार्च आपल्याला मिळतं घातलेलं, तर ते सगळं मोस्टली ह्याच्यामध्ये कॉर्नचं स्टार्च वापरलं जातं, किंवा कॉर्न सिरप असतात किंवा शुगर सिरप असतात किंवा शुगर सॉसेजेस वगैरे, शुगर सॉस वगैरे वापरलेले असतात, किंवा हे सॉसचे वेगवेगळे प्रकार असतात. तर ह्या सगळ्यामध्ये एक तर हे स्टार्च किंवा ही जी माल्टोडेक्स्ट्रिन नावाचा पदार्थ हा आढळतो. ह्याचे साईड इफेक्ट काय आहेत, तर पहिली गोष्ट म्हणजे अतिरिक्त साखरेचे दुष्परिणाम मी सांगते. तर साखर काय करते, तर कुठल्याही गोष्टीचा पाक घडवून आणते, आणि जिथे पण पाक तयार होतो शरीरामध्ये तिथे काय होतं, इन्फ्लेमेशन म्हणजे सूज येते. मग त्याच्यामध्ये तुमच्या गट म्हणजे आतड्यांना सूज येणं आहे, त्याच्यामुळे आतड्यांचे प्रॉब्लेम सुरू होणं आहे. तिथे कूज तयार होते, कुजल्यामुळे एखाद्या गोष्टीचं काय होतं, तिथून गॅसेस तयार होतात. त्याच्यामुळे अतिरिक्त ब्लोटिंग ज्यांना होतं किंवा गॅसेस ज्यांना होतात पोटामध्ये, पोट डबडबणे ही जी समस्या असते, म्हणजे आतड्यांची तब्येत खराब झाली. दुसरं तुमच्या स्किनचं जे आहे तिथे पण ते टेक्स्चर आहे ते खराब व्हायला लागतं, म्हणजे सुरकुत्या येणं, अकाली सुरकुत्या पडणं. कारण की ही जी अतिरिक्त प्रमाणातली जी साखर असते ती कोलॅजिन नावाचा पदार्थ जो असतो शरीरामधला तो तयार होऊ देत नाही. आणि कोलॅजिन काय करतं, तर तुमच्या स्किनला चांगलं ठेवण्याचं काम जर कोणी करत असेल तर ते कोलॅजिन नावाचा पदार्थ करत असतो. अजून काय होतं, ज्यांच्या प्रमाणात अशा प्रकारे साखर जास्त आहे तर त्यांच्या जिभेवर कायम एक पांढरा थर आलेला असतो, आणि तो थर जो असतो तो कॅन्डिडा नावाचं जे इन्फेक्शन आहे म्हणजे फंगस आहे, ते फंगसचं ती साखरेवर वाढते, त्याच्यामुळे तिला साखर लागते ग्रोथसाठी. आणि म्हणजेच तुमच्या रक्तामध्ये अतिरिक्त साखर आहे त्याचं द्योतक आहे. बऱ्याच पेशंट्सना मी
जीभ बघून बऱ्याच वेळा सांगितलेले की तुम्हाला डायबिटीस आहे का, आणि लोक म्हणतात नाही आम्हाला तर काही नाही आहे, जाऊन शुगर चेक करा, केल्यानंतर आढळतं अरे 300-350 शुगर आहे. तुम्ही कसं ओळखलं मॅडम? जिभेवरून. जिभेवर अशा प्रकारे पांढरा थर तयार होतो, म्हणजे की हे कॅन्डिडा नावाचं इन्फेक्शन आहे आणि ते साखर अतिरिक्त झाल्यामुळे शरीरामध्ये तयार झालेलं आहे. दुसरं म्हणजे क्रॉनिक सायनसायटिस, किंवा ज्याला म्हणतात की सायनसचा त्रास असणं. हा जो त्रास आहे तो सुद्धा जास्त साखर खाल्ल्यामुळे होतो. त्याचं कारण आहे की तिथे ॲस्पॅरेगस नावाची जी फंगस असते ती कायम वाढत राहते आणि तिचं इन्फेक्शन कधी ते कमी होत नाही. म्हणजे शरीराची इम्युनिटी कमी करण्याचं कामसुद्धा साखर करते. त्याच्यामुळे वारंवार होणारे इन्फेक्शन वगैरे आहे ते ह्याच्यामुळे होतं. त्याच्यामुळे बऱ्याच लहान मुलांमध्ये अतिरिक्त प्रमाणात गोड खाण्याची सवय किंवा बाहेरचे पदार्थ जास्त खाण्याची सवय, जे व्यसन लागलं ना मुलांना, त्या मुलांमध्ये पण अशा प्रकारे ते दिसायला गब्बू दिसतात किंवा त्यांचं वजन चांगलं असतं पण त्यांची प्रतिकारशक्ती कमी असते, वारंवार इन्फेक्शनला बळी पडतात. आणि असंच मोठ्यांमध्ये सुद्धा आपल्याला आढळतं. तर ते इंडिकेशन आहे की तुमच्या शरीरामध्ये साखर जास्त प्रमाणामध्ये आहे. ही साखर काय करते तर व्हायटामिन सी जे असते ते ब्लॉक करते, आणि व्हायटामिन सी हे आपल्या त्वचेसाठी जसं गरजेचं असतं तसं आपल्या जे हिरड्या ज्या असतात त्या हिरड्यांमधून रक्त येणं, म्हणजे ब्रश करायला गेल्यानंतर रक्त येतं किंवा हिरड्या लाल दिसतात, तांबूस दिसतात आणि पटकन त्याच्यातनं रक्तस्राव होतो. तर हे तुमच्यातलं, ह्याला स्कर्वी नावाचा आजार म्हणतात, तो हे तुमच्यातलं व्हायटामिन सी कमी असण्याचं लक्षण आहे आणि ते अतिरिक्त साखरेमुळे होतं. त्याच्यामुळे किती पण सी घेतलं तरी पण फरक पडत नाही, कारण तुम्ही साखर तुमच्या शरीरामध्ये जास्त आहे. अतिरिक्त साखरेमुळे अजून एक गोष्ट होते ते म्हणजे पुरुषांमधलं टेस्टोस्टेरॉन जे असतं ते कमी होतं. त्याच्यामुळे इरेक्टाईल डिस्फंक्शन नावाचा जो आजार आहे तो पुरुषांमध्ये आपल्याला आढळतो, कारण तिथले जे मसल्स आहेत ते वीक होतात आणि संबंधांच्या वेळेस इरेक्शन होत नाही. तर हा जो प्रकार आहे त्यामुळे टेस्टोस्टेरॉनची लेवल कमी होऊ देऊ नये असं वाटत असेल तर पुरुषांनी साखरेचं प्रमाण हे आपल्या शरीरातलं कंट्रोलमध्ये केलं पाहिजे. ॲड्रिनालिन नावाचा एक हार्मोन असतो, तो शरीरामध्ये वाढायला लागतो. तो हार्मोन कशासाठी शरीर सिक्रेट करतं की फ्राईट अँड फाईट सिच्युएशन जेव्हा येते, म्हणजे जेव्हा आपल्याला भीती वाटते किंवा काहीतरी समोर वाघ आला आहे, आता काय करायचं, किंवा समोर कुठली तरी अशी डेडली सिच्युएशन उभी राहिली आहे की मग आपल्या शरीरामध्ये हे ॲड्रिनालिन सिक्रेट व्हायला लागतं. आपले हृदयाचे ठोके वाढतात, नंतर घाम फुटायला लागतो किंवा गुजबम्प्स येतात, म्हणजे अंगावर काटा येणं, शहारा येणं वगैरे. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना तर ह्या ॲड्रिनालिन वाढल्यामुळे होतात. त्याचाच वाईट परिणाम काय होतं तर शरीरातलं लॅक्टिक ॲसिड वाढतं, झोप कमी होते. रेस्टलेस लेग सिंड्रोम नावाचा एक प्रकार तुम्ही ऐकला असेल किंवा बऱ्याच जणांना होतो की पायाला कसं तरी होणं, पाय कायम वळणं किंवा ओढणं, ताणलं जाणं, असं पेशंट्स वेगवेगळे तक्रार सांगतात. त्याला रेस्टलेस लेग सिंड्रोम असं म्हणतात की झोपल्यानंतर पण असं कसं तरी वाटत राहतं त्या पायांमध्ये, सारखे पाय हलवत असतात पेशंट. तर हे सुद्धा अतिरिक्त साखरेचं लक्षण आहे. दुसरं की पचनशक्ती आहे त्याच्यावर परिणाम होतो ॲड्रिनालिन जेव्हा वाढतं तेव्हा. म्हणजे अशा वेगवेगळ्या अवयवांवर त्याचे वाईट परिणाम तुम्हाला साखरेचे दिसतात. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा तर कुठली साखर वाईट, तर हे जे मी आधी सगळ्यात जे लिस्ट तुम्हाला दिली की जे पण प्रॉडक्ट्स आहेत की बाहेरचे पॅकेज फूड, प्रोटीन पावडर आणि इन्फंट मिल्क वगैरे, फॉर्म्युला वगैरे, तर ह्या सगळ्यांपासून आपण दूर राहिलं पाहिजे शक्य तितकं. कारण ह्या काही इसेन्शियल कमोडिटीजमध्ये आहेत का मला सांगा. एनर्जी ड्रिंक कुठे आपण कधी घेतलं होतं आपल्या पूर्वजांनी एनर्जी ड्रिंक? कोणी कोको कोला घेतलं होतं किंवा कोणी हेल्थ ड्रिंक्सच्या नावाखाली वेगवेगळे प्रिझर्व केलेले ज्यूस वगैरे घेतलेले होते? कधीच नाही. त्याची गरजही नव्हती ना. जे आपल्याला निसर्गातून मिळतं ते एक तर आपण शिजवून खात होतो किंवा कच्चं खात होतो. तर ह्या सगळ्या नेसेसिटीज बनवल्या गेल्यात, म्हणजे ह्या गरजा आपल्या ओढून ताणून बनवल्या गेल्यात, त्या आपल्या शरीराच्या गरजा नाहीत. तसंच हे जे एनर्जी ड्रिंक नावाचा प्रकार आहे किंवा प्रोटीन सप्लिमेंट, ही कोणाच्याही शरीराची गरज होती? आपण जे काही खातो त्यातून आपल्याला इतक्या दिवस प्रोटीन मिळत नव्हतं. प्रोटीन नाही म्हणून शाकाहारी माणसं पण मरत नव्हती, मांसाहारी माणसं पण मरत नव्हती. प्रत्येकाला जे जे काही ते परंपरागत आहार खातायत त्याच्यामधून त्याला पाहिजे ते फूड मिळत होतं. दुसरं म्हणजे की साखरेच्या मध्ये पण आपण जी आत्ता पांढरी साखर खातोय ती पॉलिश्ड जी साखर आहे ती वाईटच आहे. आता नॉन रिफाईंड म्हणजे रिफाईंड न केलेली वगैरे साखर अशी बाजारात अवेलेबल आहे, ज्याला ऑर्गॅनिक म्हणतात किंवा काय, तुम्हाला खात्रीशीर सोर्स मिळतील, तुम्ही ते विकत घ्या जर तुम्हाला साखरच खायची असेल तर. किंवा औषधी साखर जर म्हणाल तर त्याला धागेवाली शक्कर असं हिंदीमध्ये म्हणतात किंवा मिश्री असं पण म्हणतात. म्हणजे ओबडधाबड जी खडी साखर असते ना ती सगळ्यात
उत्कृष्ट आहे आरोग्याच्या दृष्टीने, तर तिचा तुम्ही समावेश करू शकतात. म्हणजे आयुर्वेदामध्ये तर तिचे गुणधर्म सांगितलेले आहेत की ती पित्ताला कमी करते, बॉडी हीट कमी करते, उष्णता कमी करण्यासाठी म्हणून ती वापरावी, म्हणून औषधामध्ये तिचा आपल्याला खुबीने वापर करता येतो आणि बऱ्याच वेळा आम्ही करतो सुद्धा. तसंच दुसरा एक ऑप्शन आहे, म्हणजे तुम्हाला स्वीट पाहिजे असेल तर गूळ आहे. म्हणून बरेच जण आजकाल गुळाचा चहा घेतात, पण गुळाचा चहा सगळ्यांनाच सूट होईल असं नाही, कारण गूळ हा उष्ण आहे. ज्यांना सूट होतो त्यांनी गूळ वापरायला हरकत नाही. ऑर्गॅनिक गूळ आजकाल आरामात मिळतो आणि त्याची परीक्षासुद्धा सोपी आहे. जर उकळत्या दुधामध्ये गूळ टाकला आणि तर तो फाटला, तर म्हणजे दूध जर फाटलं तर समजायचं त्या गुळामध्ये रासायनिक हे आहेत, पण जर तो फाटला नाही तर समजायचं की तो ओरिजिनल गूळ आहे. तर असा तुम्ही ऑर्गॅनिक गूळसुद्धा मिळू शकतो, तो वापरू शकतात तुमच्या ह्याच्यामध्ये. पण ज्यांना उष्णता आहे किंवा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ज्यांना त्रास होतो, नाकाचा घोळणा फुटणे, गुदमार्गातून रक्त जाणे वगैरे, ब्लिडिंग टेंडन्सीज ज्याला म्हणतात, अशा ज्यांच्यामध्ये आहेत, उच्च रक्तदाब आहे, उष्णता खूप आहे, अशांनी गुळाचा वापर कमी केला पाहिजे. तर साखरेचा जो काही बागुलबुवा केला जातो, तर ती साखर खरंच एवढी वाईट नाही. जे आपण ज्याला साखर म्हणतो ती खडी साखर जी आहे ती श्रेष्ठ आहे सगळ्यात जास्त. त्याच्यानंतर जी आजकाल नॉन रिफाईंड साखर मिळायला लागलेली आहे ती सुद्धा चांगली आहे रिफाईंड साखरेपेक्षा. कधी पण जी एकदम पांढरी शुभ्र साखर आपल्याला पाहिजे असते तर ती वापरण्याचा अट्टाहास धरू नका. दुसरं, गूळ हा सुद्धा चांगलाच आहे. नॅचरल जो गूळ तुम्हाला मिळतो ज्याला ऑर्गॅनिक गूळ असं म्हणतात. आणि सगळ्यात भयानक किंवा डेडली जी साखर आहे ती म्हणजे माल्टोडेक्स्ट्रीन, आणि ती ह्या सगळ्या पदार्थांमध्ये मी ज्यांची लिस्ट मागे सांगितली त्या सगळ्यांमध्ये असते. तर ती कृपा करून त्या पदार्थांपासून दूर राहा. ते आपल्या बाळांनाही देऊ नका आणि तुम्हीही खाऊ नका. त्याचे कितीतरी घातक परिणाम आहेत. अशीच वेगवेगळ्या विषयातली नाविन्यपूर्ण आणि शास्त्रीय माहिती घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.